आज आपण गाव किन्ही, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, राजेंद्र पाटील साहेब किन्ही प्रगतशील शेतकरी साहेब आहेत. त्यांच्या ऊस पिकामध्ये आहे आज हजर आहे. त्यांनी आपल्या ह्या ऊस पिकासाठी सेंद्रिय पद्धतीनं किंवा ओरिजिनल शेतीला जे काय करायला लागतं त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. मागचा व्हिडिओ आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. बरोबर आपण 1 महिन्यापूर्वी व्हिडिओ केलता. त्यावेळेला तारीख काय होती, ट्रीटमेंट सुरुवात झाली ती तारीख, आजची तारीख किती आहे, या सर्व गोष्टी आपण राजेंद्र पाटील साहेबांच्याकडून ऐकून घेणार आहे. आणि बरोबर किती दिवसानंतर आपल्या ह्या पिकामध्ये काय काय फरक पडला तेही जाणून घेणार आहे. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, आजची तारीख जरा. आज 5 जुलै 5 जुलै 5 सप्टेंबर 2025 बरोबर. आपली मागं ज्या वेळेला प्लॉटला व्हिजिट झाली ती तारीख होती 1 ऑगस्ट बरोबर. 5 ऑगस्ट 1 ऑगस्टला व्हिजिट झाली. व्हिजिट झाली 5 ऑगस्टला आळवणी केली. 5 ऑगस्टला तुम्ही आळवणी केली. 1 ऑगस्टचा व्हिडिओ आपल्याकडे आहे. त्यावेळेला मला वाटतं काय तर 8, 10, 11 अशा वेगवेगळ्या ऊसाची कांड्या होत्या. आत्ता कांड्या काय झाल्या जरा लोखंडे साहेब मोजता की बघा जरा. खाल मग तिथं आहे तिथनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 खुर्चीवर काय आहे काय 15 16वी चालू आहे. 16वी चालू आहे. दुसरी मोजा, दुसरा ऊस मोजा त्याच्या शेजारचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16वी चालू आहे. त्याच्या पलीकडचा एक मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14वी चालू आहे. 14 म्हणजे 14 ते 16 कांड्या तयार आहेत झालेल्या आहेत. आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालंच. मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये 8 ते 13 पर्यंत कांड्या होत्या. म्हणजे आता 16 पर्यंत आहे म्हटल्यावर ज्या वेळेला 13 होत्या त्यातल्या एका महिन्यामध्ये 3 वाढल्या. आणि जिथं 8 होत्या तिथे किती वाढल्या? 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 मध्ये तिथं 6-7 कांड्या वाढल्या. म्हणजे सरासरी पूर्ण ऊसामध्ये 4 कांड्या महिन्याला वाढतात. 4 कांड्या तरी वाढले. ते विश्वास झाला. ह्याच्यासाठी मला वाटतं राजेंद्र पाटील साहेबांनी ह्याला नांगरून ह्या जमिनीला किती वर्ष झाली, किती दिवस झाले? हे आता 2019ला रान नांगरले. त्यानंतर 4 पिकं गेली, लावण, फोडवं, निडवं, चिडवं असं 4 गेली. त्यानंतर जे खोडवं उगवून आलं होतं बरोबर, त्याच्यावर औषध मारून ते खोडवं मारलं बरोबर. आणि हाय त्यात सरीत परत सोयाबीन केलं. बरोबर. सोयाबीन खाली जरा पाणी साठते म्हणून तिथं भात केला. बरोबर. भात आणि परत मग त्यात सोयाबीन आणि भात काढून मग ही लावण केली डिसेंबरला. अरे म्हणजे मला हे सांगायचं आहे, शेतकऱ्यांना एक संदेश मला वैयक्तिक द्यायचा आहे. राजेंद्र पाटील साहेबांनी 2019 पासून आज 2025 पर्यंत ही खाली जे आपण ज्या जमिनीत उभा राहिलोय, जे ऊस बघतोय त्याला नांगरलेलं नाही. आणि का नांगरलं नाही तर नांगरल्यानंतर बरेच तोटे होतात. आणि फायदा काय होतो तर त्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढतं. आणि ह्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब मला वाटतंय बाकीच्या इतर शेतकरी बांधवांच्या जमिनीपेक्षा कितीतर पटीनं जास्त आहे. त्यामुळं एका ऊसाला 3-4 पेरे वाढल्यात आणि एका ऊसाला 7-8 पेरे वाढलेले आपण व्हिडिओमध्ये आता बघितलं. मागचा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांच्या लक्षात येईल. साहेब, ह्या मातीमध्ये तुम्ही जो प्रयोग केलाय, हा प्रयोग जर सर्व शेतकरी बांधवांनी केला तर त्यांच्या पिकाला कमी खर्चामध्ये दुप्पट उत्पादन करण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. 100% रोखू शकत नाही. आपल्याला व्हिडिओमध्ये पूर्ण प्लॉट बघायला मिळेल. सगळा प्लॉट 1 नंबर आलेला आहे. तर ह्या 2 सरींच्या मधला अंतर किती आहे? आता हे 8-8.5 फूट अंतर आहे. 8.5 फुटावर अंतर आहे. आपण ज्या वेळेला डोळा लावलेला तेव्हा डोळ्यापासून दुसरा डोळा किती अंतर आहे साहेब? ते 2 फूट अंतर आहे. 2 फुटामध्ये सिंगल डोळा. 2 फुटामध्ये सिंगल डोळा. म्हणजे लावण करायचा जो खर्च आहे रोपांचा किंवा डोळ्यांचा 9 मुळीतच 30 गुंठे लावून झाले. 9 मुळीमध्ये 30 गुंठ लावण झालेली आहे. आणि समजा सर आपण 4-4.5 फुटाला लावलं असतं तर किती ऊस लागला असता? ह्याच्या डबल लागणार. आणि आपण परत जवळ करतोय आणि परत त्याच्यापेक्षा जवळ म्हणजे डबलपेक्षा जास्त लागला. 18 ते 20 मुळी लागला असता. म्हणजे खर्चही कमी झाला. आतापर्यंत साहेब आपण मी जे सांगितलेला डोस आहे त्यात रासायनिक खत एका महिन्यामध्ये किती किलो सोडले आपण? एका महिन्यामध्ये आता पहिला 5-7 किलो, 5-6 किलो आहे एका महिन्यात. पहिल्या आळवणी आणि दुसऱ्या आळवणी 5 किलोची. 5 किलो म्हणजे एका महिन्याच्या अंतरमध्ये 2दा ड्रिंचिंग केलं. दोन्ही मिळून 11 किलो रासायनिक खत दिलेलं आहे.
तर मी आणि सुपर ॲग्रो आपलं 1.5 लिटर सुरुवातीला सुरुवातीला आणि देतो नंतर 250 मिली असं घेऊ. 250 मिली फक्त सुरुवातीला 1.5 लिटर नंतर 250 मिली 250 मिली मी सांगितलेले ट्रीटमेंट आणि सुपर ॲग्रो बुस्टर मधून झालेला हा बदल तुम्ही समाधानी आहे का? आहे की. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देणार? तुमची शेती करण्याची पद्धत आणि असा- आता हे आपल्याला थोडं सेंद्रियमध्ये गेलंच पाहिजे. निव्वळ रासायनिकनं काय व्हायलंय, आता उत्पादन आपलं घटालंय. बरोबर त्यामुळे त्याला ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी का नाही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे, केलं 100% कारण ते गरज आहे आजची. बरोबर आणि तण इथले इथं जिरवणे, बरोबर पाला इथले इथे जिरवणे हे करणे गरजेचं आहे. धन्यवाद साहेब.